गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांचे। जय जय रघुवीर समर्थ। आपण मागच्या वेळेला 11वा अध्याय पूर्ण केला होता। 11व्या अध्यायामध्ये आपण विश्वरूप दर्शन बघितलं होतं। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, ऐकू येतंय का? ऐकू विश्वरूप दर्शन बघितलं होतं। अर्जुनाने इच्छा केली म्हणून भगवंतांनी लगेच त्याला विश्वरूप दर्शन दाखवलं, पण ते बघून तो घाबरला, भांबावला, आश्चर्यचकित पण झाला, आनंद पण झाला, असं संमिश्र त्याच्या भावना झाल्या। आपण बघितलं ते इतकं सगळं होऊन शेवटी भगवंतांनी सांगितलं की अरे तुला जे कधी कुणाला दिसलं नाही ते तुला दाखवलेलं आहे, आणि तरी तू ते नको, मला चतुर्भुज रूप दाखव असं का म्हणतोयस? आणि परत एवढं पण सांगितलं की हे खरं आहे निर्गुण रूप, मी सगळ्या विश्वात जे भरून आहे ते लक्षात राहू दे कायम। सगुण भक्ती कर पण ते कायम लक्षात राहू दे। आणि एवढं भगवंतांनी सांगितलं तरी मनात ना अजून अर्जुनाला ते काही पटत नाहीये, म्हणजे त्याला ते पसंत पडत नाहीये। कुठलं विश्वरूप, निर्गुण रूप नाही, तर ते सगुण रूपच त्याला आवडतंय। आणि म्हणून आपण बघितलं शेवटी 11व्या तो मनातल्या मनात अर्जुन म्हणतो की आता पुढे आपणच विचारू। त्यांनी काय म्हटलंय, ते या ऐकोनी सुभद्रा कांतू चित्ती आहे म्हणतू तरी होय बरवे दोन्ही आतू ते पुढती पुसो। ते दोन्ही मधलं मत भगवंत म्हणतायत की हे तू खरं लक्षात घे, सगुण रूप एरवी तू कर, शरीराने सगुण भक्ती करावी, मनाने निर्गुण भक्ती करावी, एरवी कर, पण मनात हे माझं निर्गुण रूप जे आहे ते तू मुख्य आहे ते लक्षात ठेव। मी सगळीकडे भरून आहे, अव्यक्त अविकारी असा सगळीकडे भरून आहे असं तू लक्षात ठेव। आणि म्हणून मग अर्जुनाच्या मनाने घेतलं की आता आपणच विचारूया, तो सगुण भक्त चांगला का निर्गुण भक्त चांगला? आता त्याच्या मनात जरा गोंधळ झाला ना, ते काय करावं, भगवंत असं म्हणतात तर खरं। आणि म्हणून त्यांनी इथे विचारलेला प्रश्न। आता प्रथम गुरुवंदना केलेली आहे। ज्ञानेश्वरांनी नेहमीप्रमाणे आपल्या गुरूंना वंदन करून त्यांची आज्ञा घेऊन मगच ते पुढे जातात। इथे त्यांनी गुरु कृपा दृष्टी कशी असते ते आधी वर्णन केले, म्हणजे गुरु कृपा दृष्टीलाच वंदन केलेलं आहे। दरवेळेला ज्ञानेश्वर म्हणतातच आहे, माझ्या गुरूंनी माझ्यावर ही कृपा केली, वरद हस्त ठेवला, जे देविकी उदार वाचाचे उद्देशू दे नाभिकाराचा ते नवरस दीपाचा ठाऊ रावे असं म्हटलेलं आहे त्यांनी आधी आपण बघितलं। ती कृपादृष्टी कशी आहे ते त्यांनी आधी गुरुवंदन करताना सांगितलेले। जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती ये, ही तुझी कृपादृष्टी आहे गुरुराया। अतिशय शुद्ध निर्मळ विमल, म्हणजे जसं ब्रह्म आपण म्हणतो निरंजन, तशीच तुझी कृपादृष्टी आहे, कारण गुरु ब्रह्मच आहेत ना, म्हणून ती तुझी कृपादृष्टी ही त्याची शुद्ध उदार आहे। तुझी दृष्टी काय देत नाही कुणाला, तू भक्तांवर एकदा प्रसन्न झालास, तुझा जो भक्त आहे, तुला जो शरण गेलेला आहे त्याला उदारतेने तू ही कृपा दृष्टी त्याच्यावर पसरवतोस। आणि मग त्याच्यात मागे पुढे बघत नाही, कमी जास्त काही नाही, दो हस्ते भरभरून कृपा करणार। म्हणून उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये। आणि ही कृपा दृष्टी एकदा आमच्यावर पडली की त्याच्यातनं आनंदच मिळतो आम्हाला। आता हा आनंद कसला आहे, आपलं लौकिक अर्थाने नव्हे, जे सुख आहे वेगळंच। लौकिक अर्थाने आपल्याला
एखादी गोष्ट मिळाली आपल्या मनासारखी, अमुक एक मिळालं, मी आज याची इच्छा केली, इन्क्रीमेंट मिळालं, कपडे मिळाले, अजून काही मिळालं, दागिना मिळाला, म्हणूनच जो आनंद होतो तो आनंद नव्हे. हा परमार्थातला आनंद जेव्हा गुरूंची कृपा दृष्टी होते आणि पारिमार्थिक वाटेवर तुम्ही पुढे पुढे जाऊ लागता, तेव्हा गुरु आपल्या मागे आहेत आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावर कायम आहे, वरदहस्त आहे, ही जाणीव सुखावणारी असते. आणि म्हणून ती कृपादृष्टी सतत आनंदाचा वर्षाव आमच्यावर करते, असं ज्ञानेश्वर म्हणतात. अशी तुझी कृपादृष्टी आहे. आता हे गुरु कसं पुढे पुढे भक्ताला, आपल्या शिष्याला नेतात, ते त्यांनी अतिशय सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे. जरा अष्टांग योगातला आधार घेतलेला आहे. जी आपली सगळी चक्र असतात, सप्तचक्र म्हणजे मूलाधार, अधिष्ठान, मणिपूर, अनाहत अशी जी आहेत, सहस्त्रार पर्यंत, किंवा चित्त आकाश असं पण त्याला म्हणतात, ब्रह्मरंध्र असं पण म्हणतात, शेवटचं महान चक्र. तिथपर्यंत कशी कशी संक्रमणा शक्तीची होते गुरुकृपेने, हे त्यांनी जरा वर्णन केलेलं आहे. ते सगळंच जरा अलंकारिक आहे, त्यातलं एखादीच बघू आपण. आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी, हृदयाकाश पल्लकी परिये देसी निझे. आधार शक्ती, मूलाधार जे आहे ते म्हणे अंकी, ते जणू काही तिथे अंकी म्हणजे मांडीवर, तर गुरुला माऊलीच मानलेलं आहे. ही माऊली आपल्या भक्तांना आपलं मूलच समजून कशी पुढे नेते, परमार्थाच्या वाटेवर बर का नेते. तर म्हणे ह्या मांडीवर तू झोपवतोस आम्हाला, वाढविसी कौतुकी. काय वाढवत, तर हीच परमार्थाची समज, ज्ञान. हळूहळू हे ज्ञान तू असं एकेका चक्रातून आम्हाला वाढत नेतोस. हृदयाकाश पल्लकी, हृदयापाशीचे आकाश आहे, अनाहत चक्र जे आहे त्याच्या पल्लकी म्हणजे पाळणा जोडणारा वगैरे बर का, म्हणजे त्याच्यात झोपून परिये देसी निजे, झोके. आता बघा किती सुंदर कल्पना केली आहे ज्ञानेश्वरांचे. काय उपमा दृष्टांत विचार. हृदयाच्या तिथे अनाहत का म्हणतात माहितीये, कारण काही आघात नेता जे धडकन सुरू असते हृदयाची, आपली धक 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 सुरू असते की नाही, म्हणून ते अनाहत असतं. तर ती एक लय आहे, त्याची एक लय आहे. पाळण्याला माहिती तुम्हाला, आई बाळाला झोपवते पाळण्यात, काहीतरी गाणं म्हणते ते एका लयीत, आणि ते एका लयीत असा तो हालत असतो पाळणा, आणि मग बाळ झोपत. ही कल्पना केली आहे माऊलींनी, की त्या हृदयाकाश मध्ये जणू काही आम्ही त्या पाळण्यामध्ये झोपलेले आहे, तुझ्या आधाराच्या मांडीवर, आधारमुळाच्या मूलाधाराच्या ह्याच्यात, आणि आम्हाला तू झोपवतो. म्हणजे काय, ती जशी बाळाला शांत झोप लागून एक सुखात प्रवेश करतो तो, तसं तुझ्या कृपेने आम्ही त्या सुखाच्या दारात प्रवेश करतो, एक एक द्वार ओलांडत चालले. तर अशी सुंदर कल्पना त्यांनी केली. आता आपल्याकडे बघा, पूर्वी पहिल्यापासून आपल्या पूर्वजांनी ज्या आपल्या काही काही परंपरा खरंच चांगल्या होत्या. आईने जन्मता मुलाला छातीशी धरायचं लगेच. हल्ली नाही तर त्या पाश्चिमात्यांच्याकडनं आलं की मग ते दूर ठेवा असं, मग ते नाही. पण का, तर गर्भावस्थेत असताना त्या बाळाला आपल्या आईच्या हृदयाचे ठोके माहीत असतात, तेच त्याच्या कानावर पडत असतात. म्हणून हृदयाच्या पाशी धरलं त्याचं मस्तक की तो निवांत होतो. अरे आपण इथेच आहोत बरं का, जिथे होतो ते. नवीन आलाय संसारात तो, गर्भावस्थेत 9 महिने होता इतका, त्याच्यात एकदम सगळ्याला. आता तर काय उजेड, धडाधड उजेड, काय काय ह्याचे आवाज, मोबाईलचे आवाज, त्याच्यातच जन्मत बिचार बाळते. तर म्हणून ह्या हृदयाशी मला जणू काही तू पाळण्यात घालूनच झोपवतोयस असं मला वाटतं. असं गुरुकृपा तुझी आहे एवढी मोठी, असं म्हणतात. आता म्हणे काय म्हणतायत, तुझी ही कृपादृष्टी अशीच राहू दे, मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. ह्याच्यात थोडीशी पसायदानातली झलक दिसते बघा आपल्याला. पसायदानामध्ये जे मागणं मागितलेलं आहे शेवटी गुरुंकडे, ते काय म्हणे, मराठी, ह्या मराठी देशात, महाराष्ट्रात इथे आता पसायदानात सगळं विश्वासाठीच मागितले त्याने.
पण इथे ते म्हणतात ह्या नगरीमध्ये ब्रह्मविद्या आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान ह्याच विद्येचा म्हणे सुकाळू होऊ दे, सगळीकडे हे ज्ञान मिळू दे, एकमेक देणे घेणे वरी सुखाची वरी, सुखाने सहजतेने सगळेजण देणं घेणं व्यवहार आपण करतो ना, व्यवहार अमुक एक द्यायचं अमुक एक घ्यायचं, इथे कसला व्यवहार चालू दे म्हणताय, त्या ब्रह्मविद्येचा आणि सुकाळू सगळेजण तेच देऊ देत घेऊ देत. दुष्यंतीच्या रमंतीच्या आपण 10व्यात बघितल्या, त्याचा एक भक्त दुसऱ्या भक्ताशी बोलत असताना काय बोलतात, भगवंताबद्दल बोलतात. कृष्ण हरी गोविंद या नामाचे प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उत्तंड गाती, असंच त्यांचं बोलणं असतं. तर म्हणे हेच मिळू दे सगळ्यांना, देणं घेणं हेच होऊ दे आणि अगदी सुखाने होऊ दे सगळ्यांना, त्याच्यानं हो देई या जगा, असंच कर, मला दुसरं काही मागायचं नाही, ते ब्रह्मविद्याच मिळू दे. कृष्णा ते म्हणे अवधारिले, आपण विश्वरूप मज दाविले, तव नवल म्हणून विहाले चित्त माझे. आता जरा थोडीशी कबुली जबाब दिल्यासारखं अर्जुन म्हणतोय, हो बाबा तू दाखवलंस मला विश्वरूप, पण नवल म्हणजे आश्चर्यचकित होण्यासारखंच होतं. आधीपर्यंत कधी अदृष्ट पूर्व दूषितोस्मी दृष्टा म्हटलेलं मी आधी कधी पाहिलं नाही. भगवंतानी पण तिथे सांगितलं, अरे तू आधी असं कधीच एवढं रूप पाहिलं नाहीस म्हणून घाबरलास, पण आता घाबरणं सोडून दे, त्याच्यात घाबरण्यासारखं काही नाहीये. म्हणून तो म्हणतो हा नवल म्हणून मी घाबरलो खरं, बिहाले चित्त माझे, जरा घाबरलो मी, आणि ये कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय धरली जीवे, तव नको म्हणून देवे धरिले माते. आणि या कृष्णमूर्तीची चतुर्भुज मूर्तीची मला आस लागली, तर तिचीच मला ओढ आहे. पण तुम्ही म्हणालात नको, तिकडे लक्ष देऊ नको, का तुला नको, म्हणून मग मी आता ते विचारायचं ठरवलंय. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तूची एक निभ्रांत, भक्तीने पाविते व्यक्त अव्यक्त योगे, हे मला पटलंय. ते पण तू म्हणालास की अव्यक्त भक्ती व्यक्त भक्ती ह्या दोन्हीने मी मिळतो, आणि हे पटलं. आता मुद्दाम का म्हणतो की अगदीच कसं म्हणायचं, छे छे तुझं काहीच पटलं नाही बरं का मला कृष्णा, आणि एकदम विचारायचं असं कसं ना म्हणणार. तो उत्तम शिष्य आहे, उत्तम भक्त आहे. दरवेळेला ज्ञानेश्वरांनी घातले त्यांच्या तोंडी भगवंताच्या, किंवा अरे भला रे भला, तू प्रश्न विचारणार तूच खरा मोठा महान आहेस, तुला बरोबर कळतं कसा प्रश्न विचारावा. कारण जिज्ञासू भक्त म्हणजे प्रश्न विचारलाच पाहिजे ना, नाही तर मग काय अभ्यास काही नाही, आपल्याला प्रश्नच पडत नाहीत मग काही. मग ते हे पण मला पटलेलं आहे की अव्यक्त व्यक्त तू जे काय सांगितलं, तर तया आणि जी भक्ता येर येरा माझी अनंता, कवणे योगू तत्वता जाणीतली सांगा. तर तया आणि जी भक्ता, तया म्हणजे जे निर्गुण भक्ती करतात ते, आणि जे भक्त म्हणजे सगुण भक्ती करतात, अशामध्ये म्हणे येरा येरा मध्ये एकमेकांना, येरा म्हणजे या दोन्ही मध्ये हा योग तत्वतेने कोण जाणतं बरं, हा जो भक्ती योग आहे नक्की कोण आहे तो मोठा भक्त. म्हणजे असं विचारलं नाही सगुण भक्त का मोठा भक्त, पण योग कोण चांगला जाणतो, असं योग वित्तमा असा शब्द वापरलेला आहे श्लोकामध्ये, उत्तम. कोण जाणतील सांगा, हे मला तुम्ही जरा सांगा. मग इथे पुढेच म्हटले बघा, या किरीटीच्या बोला तो जगत बंधू संतोषला, म्हणे हो प्रश्नो भला जाणसी करू, तुला कळतं बरं का चांगला प्रश्न कसा विचारावा. आणि भगवंताला वेळोवेळी आनंद होतोय की अर्जुन जिज्ञासूनी पुढे विचारतोय, त्याला इच्छा आहे या ज्ञानाची. परत त्यांनी खंत बोलून दाखवले की अरे असे मिळतात कुठे की मला ह्या ज्ञानाबद्दल सांगा म्हणून, म्हणून तू मला आवडतोस हे त्यांनी वेळोवेळी कबूल केलेले. तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त, जे रात्रंदिवस न म्हणत उपासती. भगवंताचं काय अर्जुनाचं बारसं जेवलेलं आहे तो, त्याला भगवंतानी पण असं स्वच्छ काही उत्तर दिलेलं नाही, हा आहे बरं का मोठा, हा मोठा असं नाही. तर ते काय म्हटले दोन्ही चांगलेच आहेत रे तसे. सर्वेंद्रियासित माझं माझी सुनी चित्त, सगळ्या इंद्रिया सकट, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन बुद्धी अहंकार ह्याच्या सकटच माझ्यात जे फिरतात,
माझंच एक चित्त स्मरतात, मज माझी सुनी चित्त. ते रात्रंदिवस न म्हणतो, ते रात्र म्हणत नाही, दिवस म्हणत नाही, काय त्यांना वेळ नसते. आपण एक आखून घेतो. आपण काय म्हणतो, हा एवढा एवढा आता संसार केला, एवढा एवढा परमार्थ करू, इतके तास केला, इतके तास करू, असं असतं का? नाहीये. इकडे व्यवहार करताना हे आपलं भजन सुरूच राहिलं पाहिजे सारखं मनात परमार्थाचं, असं असं असतं. जसं गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की खुंटा घट्ट जात्याचा जसा असू दे, ते खालचं पाळ घट्ट असतं, वरचं फिरू दे. तुमच्या संसारात शरीर फिरू दे, पण घट्ट रोवून ठेवा मन भगवंताशी. किंवा परमहंस म्हणतात, रामकृष्ण परमहंस, की तुम्ही काय करा, एक पाय एका हाताने भगवंताला धरा आणि एका हाताने संसाराला धरा, आणि संसारातलं काम झालं की तो दुसरा हात पण भगवंताला द्या ना. पण आपण उलट करतो, म्हणे जरा थोडस काही परमार्थ झालं की तो हात पण आपण संसारालाच धरून ठेवतो, असं असतं. तर रात्रंदिवस न म्हणत अजाणतापणा पण नामाला पाहिजे मनामध्ये. इतकं म्हणे त्यांचं झोपेतही वैराग्याचाच विचार, असे खरं भक्तांचं असतात. तर केली पाहिजे भक्ती म्हणून नाही, ती आपोआप झाली पाहिजे. हा सात्विक भाव कसा असतो, सहज स्वभाव असला पाहिजे. तो मी केलं माझं, मी असं करतो, ही जाणीव पण नाही पाहिजे. असं म्हणे ते रात्रंदिवस नाम घेतात, उपासत न म्हणत उपासती. आणि येरतेही पांडवा जे आरूढोनी सोहम भावा, झोंबती निरवयवा अक्षरासी. आणि दुसरे पण म्हणे जे निरवयव म्हणजे निर्गुण, सोहम भाव धरून. आता नाथपंथी यांचा जो त्याच्यातले आहेत ना ज्ञानेश्वर, आधी महादेवापासून आलेली परंपरा आहे, त्याच्यात सोहम साधना त्यांची महत्वाची मानली जाते, सोहम साधना. म्हणून मग ते सोहम भावा झोंबती निरवया आरूढ होणे म्हणतात. याच्यावर आरूढ होऊन त्याच्यामध्ये फिरून त्या साधनेमध्ये पारंगत होणे. अक्षरासी, अक्षर निर्गुण असं जे परमतत्व आहे त्याची भक्ती करतात. म्हणजे इथे भगवंताने असं प्रत्यक्ष सांगितलं नाहीये, पण निकष सांगितले की कोणी असू दे, पण त्यांनी कायम व रात्रंदिवस माझी भक्ती माझ्यात मन घालून केली पाहिजे. ही निर्गुण उपासना म्हटली, निर्गुणाची उपासना ज्ञानाच्या अंगाने असू दे, संन्यासाच्या अंगाने असू दे, तरी कोरडी नाही ना उपयोगाची. ज्ञान कोरडं असून उपयोग नाही, त्याला भक्तीचा ओलावा पाहिजे. भक्तीचा ओलावा हा कायम पाहिजेच. तर म्हणे हे असे दोन्हीही, जो अव्यक्त ह्याची भक्ती करतो किंवा सगुण ह्याची करतो, ते दोन्हीही म्हणे माझे चांगलेच आहेत, ते दोन्ही मलाच मिळतात म्हणे, त्याच्यात काही फरक नाही. फक्त म्हणून माझी अट काय की त्यांनी कायम सतत माझी भक्ती केली पाहिजे. मग त्यांनी आता बरंच सांगितलेलं आहे पुढे, खूप ओव्या त्याच्यासाठी घातले की निर्गुण भक्तीमध्ये त्याच्यात त्यांनी अष्टांग योगाचं सगळं वर्णन की कशी कठीण असते. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की दोन्हीही मार्ग चांगले, दोन्ही भक्त मलाच मिळवतात, पण हे अवघड आहे. योगाची या वाटा पुढे म्हटलेच त्यांनी, दुःखाचे या भागा आला वाटा त्यांचा, असं. मग सामान्य माणसासाठी, संसारी माणसासाठी सगुण भक्ती त्यातल्या त्यात सोपी, त्यातल्या त्यात ती पण सोपी असं नाही. त्याच्यासाठी सगळं अर्पण करावं लागतं मनापासून. आपुलिया साठोवाटी शून्य घेती उठावटी, तेही मातेची किरीटी पावती गा. म्हणजे तो काय, सगुण भक्त काय आणि निर्गुण भक्त काय. साठोवाटी आपण म्हणतो ना की आपल्यातलं एकदम दुसरेच घ्यायचं, असं साठोवाटी आपण नाही का, लग्न करतात आपल्यातली मुलगी तिकडे तिची मुलगी आपल्या घ्यायची. तर म्हणजे आपला अहंकार वासना देवाला देऊन टाकायचा आणि मग देवाकडनं ती घ्यायची. उठावटी एकदम ज्ञानमार्गाने एकदम जातात त्याच्यात. किरीटी पावतेही मातेची पावती गा. तो भक्त असू दे, हा भक्त असू दे, ते दोघेही मनाच मिळतात. पण हे कसं आहे म्हणतायत त्या, म्हणून योगाची या वाटा जे निघालेल्या सुबटा, तर या दुःखाची वाटा भोगा आला. पण योगाच्या वाटाने जे जातात
त्यांना म्हणे दुःखाचा वाटा भोगावा लागतो, म्हणजे कठीण आहे. आणि त्याचं पण खूपच वर्णन केले ज्ञानेश्वरांनी, कसा निसरडा तो कडा आहे, कसा अवघड आहे त्या योग मार्गाने जायचं म्हणजे. या लागी पांगुळा हेवा नवे वायुसी पांडवा, तेवी देह बनता जीवा अव्यक्ती गती. पांगुळ्याने म्हणजे पांगुळ लगडा असेल किंवा काय काहीतरी व्यंग आहे, त्यांनी म्हणे हेवा म्हणजे इथे स्पर्धा, बरं का, कशी वायूशी स्पर्धा होतात. आपल्या अंगातली शक्ती बघून करावी ना. आज आपण नुसतं थोडस पर्वती चढायला चढलं तर आपण ह्याच्या मोठ्या हिमालयाच्या शिखरावर एव्हरेस्टवर जाण्याची स्पर्धा एकदम करायला लागतो तर कसं काय होणार. म्हणून त्यांनी म्हणतात देहवंता. आता देह निर्गुण भक्ती जो करतो तो पण नरदेहातच आहे, सगुण भक्ती करतो तो पण नरदेहातच आहे. पण देहवंतामध्ये इथं की संसारी लोक, सामान्य लोक देहभावावर जास्ती असतात, संसार करतात. देहभाव सोडून देणं त्यांना एकदम सोपं नाही, कठीण होतं. म्हणून हे असे देहवंत जीवा अव्यक्ती गती. त्याचप्रमाणे त्यांनी एकदम ह्याच्याशी स्पर्धा करणे, वायूशी स्पर्धा करण्यासारखी आहे. एकदम त्या निर्गुण वाटेला जाऊ नये. काही काही जण मग ह्या आधी सगुण भक्ती करत करत आपोआप निर्गुणाकडे जाऊ शकतात, ज्यांची तेवढा अधिकार आहे, शक्ती आहे. पण दोन्ही सगुण भक्ती सुद्धा मला अगदी मीच एके ठिकाणी अंतःकरणात स्थिर मनबुद्धी अहंकार सगळं मला देऊन स्थिर ठेवलं, तो पण मलाच मिळालं असं म्हणतात ते. पण ही ह्या लोकांना अवघड आहे निर्गुण भक्ती, सामान्य लोकांना, असं त्यांनी म्हटलं. ऐसे जे मत्पर उपासते निरंतर, ध्यान मिशे घर माझे झाले. आता ते मुख्य भक्ती योग आहे ना, हा अतिशय गोड आहे, 12वा धर्मामृतम इदं असं स्वतः भगवंताने धर्माचं इथे वर्णन असलेलं अमृत धारा आहे हा भक्ती योग म्हणजे. म्हणून इथे मुख्य भक्तीचं वर्णन, सगुण भक्तीचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे अर्थात त्याच्यात निर्गुण भक्ती करणारा तो पण आलाच त्याच्यात. मी म्हटलं तसं की नुसतं ज्ञान योग असं काही नाही, त्याच्यात भक्ती पाहिजेच ना. उपासती निरंतर, ध्यान विषय घर माझे झाले. अशा प्रकारे कायम माझंच निरंतर माझी उपासना करतात, मलाच कायम हृदयात ठेवतात. म्हणजे ध्यान, त्यांच्या ध्यानात मीच असतो, त्यांचं ध्यानच मी माझं घर करतो म्हणे, कायमच त्यांच्यात असतो. अशी भक्ती इथे ना, या ह्याच्यात आपण भक्ती भक्ती म्हणतो बरं का, बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो. भक्ती भक्ती म्हणजे काय, सतत आपल्या देवाला नमस्कार करत उठलाय, जप मागून जप करत बसलाय, तीर्थयात्रा फिरतोय, इकडे जा तिकडे जा, ही खरी भक्ती नव्हे. काय खरी भक्ती आहे ते भगवंतांनी सांगितलंय इथे पुढे लक्षणं सांगून लाडक्या भक्ताची. कारण म्हणजे हे तर आहेच, म्हणजे असं नाहीये की तुम्ही देवाला जाऊ नका, जप करू नका, इथे करा, ते एक साधन आहे. पण असं करून जर मन कोरडच राहिलं तर काय उपयोग आहे हो. नाहीतर मग म्हणतात ना की पंढरपुराला मी एक वेळ पण नाही गेलेली, माझे देव माझ्या देवाऱ्यात आहेत. संत सखू म्हणते, संत जनाबाई, हो की नाही. संत जनाबाई तर म्हणतात की विठोबाला तिने आपल्या अंगणातच आणलं. जनाबाईने तिचा अभंग खूप सुंदर. आपण म्हणतो कमरेवर हात ठेवलेत त्या विठोबाने. काही जण म्हणतात का एवढा हा संसार, म्हणे हा भवसागर खोल नाहीये, कमरे इतकंच आहे, तुम्हाला पार करायला काही अवघड नाही, भक्तीची नाव घाला त्याच्यामध्ये. तर जनाबाई त्याच्या पुढे जाऊन म्हणते, अहो आमच्या सकट नाचायला आला इथे, आम्ही नाचतोय कीर्तने रंगी, नाचू आनंद आहे. आणि ते नाचता नाचता म्हणे अहो त्याचं धोतर निसटलं की हो, अहो ते सावरण्यासाठी म्हणे त्यांनी हात धरले कमरेवर. आता जनाबाई काय, कबीर काय, तो म्हणतो कबीराने रामानेच माझे शेले विणले, जनाबाई म्हणते विठोबानेच माझं दळून दिलं. इतके एकरूप झाले होते की समोरचे त्यांना सगळंच ब्रह्म दिसत होतं. समोरचे जे नाचतात त्याच्यात ते विठ्ठलच आहे. कबीर सुद्धा, अरे तो आपण बघा आपल्या आवडीचं एखादं काम करताना आपल्याला कळतच नाही केव्हा झालं, प्रतिक्षिप्त क्रियाप्रमाणे आपलं होतं, आपोआप होऊन जातं. तसं त्या भक्तीच्या रसामध्ये नाताना कबीराला कळतच नाही कधी आपण शेले विणतो. तो मोठा, अरे मी केव्हा गेला, मग रामच गेला बरं का मिळून.
जनाबाईला तसंच आहे. असं एकरूप होणं, असे एकरूप जे भक्त होतात ना, त्यांच्या ध्यानात मीच, त्यांच्या हृदयात मीच राहतो असं म्हणता येते. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. कोरांना म्हणजे कोरडी भिक्षा, काहीतरी जे मिळेल ते. म्हणजे माझे असे जे भक्त असतात, असं जे वर्णन केले, त्या भक्तांसाठी मी काय करत नाही म्हणे, धावून गेलेले आहे ना प्रत्येक वेळी भक्तांचं रक्षण करण्यासाठी. अंबरीषासाठी गर्भवास साहले म्हणतात, म्हणून अवतार घेतले. दुर्वास ऋषींनी त्याला श्राप दिला म्हणून. मग भक्तांसाठी मी काय करत नाही म्हणे, संसाराची चिंता माझ्या भक्तांना कशी काय म्हणे, कारण ते संसारातनं मुक्तच झालेले असतात हो, ते त्यामुळे नसतेच खरी, पण मी पण त्यांना होत नाही. समर्थाची कांता, राजाची राणी आहे, ती काय भिक्षा मागत की नाही, तिला काय भिक्षा मागायची वेळ येते का? मग घरात एवढं राणीला सगळं राणी व भोगत असते ती काही पोरांना मागून. तशी म्हणे माझ्या भक्तांना इथं मोठं भगवंतांनी आश्वासन दिलेले, मी भक्तांच्या मागे कसा राहतो ते. जसं 9व्यात पण सांगितलं, मामे वैशसी युक्त वैभव महात्मानं मत्परायणा, मग मी त्याच्या पाशीच असतो, तर काय. मग अशा या भक्तांसाठी मी काय सोय करून ठेवली म्हणे माहितीये का? आपल्यासाठी कितीतरी भगवंतांनी सगळ्या सोयी करून ठेवल्या, पण आपणच फिरत नाही. भगवंत म्हणतात, नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी, सजून या संसारी तारू जामलो. नामरूपी नावा मी सोडलेल्या आहेत, सजून या संसारी तारू झालो. नाम. आता आपण म्हटलंय की कलियुगात तर नामा इतकं सूक्ष्म साधन आता नाहीच राहिलं, तेच आहे आपल्याला तारणार. विभूतीमध्ये सुद्धा यज्ञांमध्ये जप यज्ञ म्हटलेलं आहे ना भगवंतानी, मी आहे. नाम काय म्हणते का तुम्हाला, नाम फक्त भक्तीने घ्यायचं असं, कुठेही बसा ना तुम्ही, घेता येतं, काय लागतं वेगळं नाम घ्यायला. म्हणून म्हणे नामाची या नामरूपी तरिया घातल्यात मी, कुणासाठी, या सगळ्या संसारी लोकांसाठी. अहो तुम्ही नाम घ्या ना, काम करता करता. गळिता कांडिता तुझं गायी ना अनंता, काम करताय नाव घ्या, झोपताना नाव घ्या, कुशीवर वळताय नाव घ्या, अजून काय करताय. सजून या संसारी तारू झालो, मीच तारू झालो म्हणे नामरूपी त्यांच्यासाठी. आणि सडेचे देखील आहे, सडे म्हणजे आता जे संन्यास मार्गाने योग मार्गाने गेले, जन्मताच कडकडीत वैराग्य आहे ज्यांच्याकडे, त्यांनाच हा मार्ग बरोबर आहे ना, अधिकार त्यांचा. त्यांना काय लावलं, ध्यान कासे लावले, ध्यानाच्या याला लावून टाकलं. ते ध्यान काय, ध्यान कासे, कासे म्हणजे माहिती तुम्हाला, पोहताना आपण ते कास म्हणजे धरतो, त्याच्यावर शिकवतो, त्याची कास आपण लागता धरतो, त्याचा काहीतरी पोटाला बांधून वगैरे त्याच. त्यामुळे ध्यानाला त्यांना लावलं, परिग्रही घातले तर यावरी. आणि जे परिग्रही संसारी लोक, सामान्य लोक, त्यांना तरियावरी नामाचा, नाम घेता विठोबाचे जळती पर्वत पापांचे, असे नामाचा महिमा सगळ्या संतांनी गायलेला आहे. उठता बसता नाम घ्यावे, गाता घेता नाम घ्यावे. म्हणून काय इतकं सोपं आहे खरं नाम घ्यायला, काय त्याच्यात अवघड आहे. म्हणून नामाचा तराव हा म्हणे मी त्यांच्यासाठी केलेला आहे, भक्तांसाठी. या कारणे का भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया, की जे जे या मार्गा भजीचे. म्हणून भक्तराया म्हटलंय बघा, भक्तराज. अर्जुना तू भक्तराज आहेस, आणि म्हणून तू ह्या वाटेला जा. मी म्हणजे ही भक्ती योग जो सांगतोय त्या वाटेला जा, की जे जे या मार्गा भजीचे. म्हणजे काय, तू क्षत्रिय आहेस, आधी सांगितलं भगवंतानी, तू क्षत्रिय आहेस, तुझ्या क्षत्रिय धर्म पाळला पाहिजे, युद्ध हे तुला केलंच पाहिजे, आणि तुझी प्रकृती तुला करवत असते, राहणारच नाही, पण त्याच्या मागे भक्ती पाहिजे. तू माझ्यावर टाकून दे सगळं, माझी भक्ती कर, माझ्यावर भक्ती ठेवून मला कर्म अर्पण करून युद्ध कर, असं त्यांना म्हणायचं. म्हणून हा भक्ती योग.
या भक्ती मार्गाला जाऊन तू केलंस की तुझ्या मनातल्या शंका सगळ्या दूर होतील. मग तुझं सुखाने तू क्षत्रिय धर्म पाळ, तुला पाप लागणार नाही, काही नाही. म्हणून कर्म मार्गात असू दे, सगळ्यातच असू दे, भक्ती प्रधान ठेवूनच चालावं लागतं, तरच ब्रह्मज्ञान मिळतं, नाहीतर नाही मिळत. हेच भगवंतानी इथे सांगितलेलं आहे की म्हणून तू या मार्गाला जा, हा मार्ग पत्कर. मग आता त्यांनी ना इतकं सुंदर सांगितलंय बरं का पुढे. मग आता ह्या भक्ती योगाला जायचं तर अगदी सोपे शब्दात बरं का काय काय पायऱ्या सांगितल्या. मग तू आधी हे कर, बरं हे जमत नाहीये का तुला, मग हे कर. अगदी आई एखाद्या आपल्याला मुला समजवते किंवा एखादा हाडाचा शिक्षक एखाद्या आपल्या विद्यार्थ्याला समजवतो बरं का, अरे ही रीत नाही का तुला गणिताची समजत, मग दुसरी सांगतो, असं करून बघ बरं का, हे नाही मग असं कर, सोपं सांगतो तुला करून. तसं भगवंत म्हणतात सोपं करून सांगतो तुला, काही नाही रे त्याच्यात अवघड. तर काय कर, अगं मानस हे एक माझ्या स्वरूपी सवृत्ती करुणी खाली निष्ठंक बुद्धी निश्चयेसी. तू काय कर, प्रथम तुझं मन आहे ना ते माझ्या स्वरूपात मिळवून टाक. सवृत्तिक म्हटलेलं आहे, ते सगळ्या वृत्ती सकट मनातच संकल्प विकल्प उठतात ना आपल्या ज्या वृत्ती, त्याची निवृत्ती करायची असते. सारख्या वृत्ती मला आज हे पाहिजे ते पाहिजे, मला हे नाही मिळालं मग मी हे करीन ते करीन, या अशा सगळ्या वृत्ती सारख्या उठत असतात. मग त्या वृत्तींसकट मन मला देऊन टाक, माझ्यात लाव. करून निघाली निष्ठंक अखंड दृढ, निष्ठंक निश्चयाने दृढ कर, बुद्धी निश्चयेसी, बुद्धीचा निश्चय करून. जी व्यवसायात्मका बुद्धी ही म्हटलेली आहे गीतेमध्ये, निश्चयात्मक बुद्धी पाहिजे. अहो तुम्ही ठरवता, हा मनाने ठरवता नाही काही नाही, आता उद्यापासून मी व्यायाम करणार बरं का, जाणारच चालायला ना, मग त्या पण बुद्धीने निश्चय केला पाहिजे ना. जेव्हा बुद्धीने तुम्ही निश्चय करता आणि ते असं दृढ कायम, आज केला उद्या नाही असं नाही, तेव्हा मग ते होतं तुमच्या हाती, नाहीतर नाही होत ते. म्हणून बुद्धी निश्चयेसी मानस माझ्या स्वरूपी करून निघाली निष्ठंक. म्हणजे मन बुद्धी परमात्म्याशी एक स्वरूप करायचे, त्यालाच बुद्धियोग म्हटलेला आहे भगवंताने. कर्मयोगातला बुद्धियोग, बुद्धियोग म्हणजे कर्मयोगच असं मानलेलं आहे. पण त्या कर्मयोगातली सुद्धा परिपाक म्हणजे मन बुद्धी अहंकार सगळं सगळं भगवंताशी स्थित करायचं. अशी ही पहिली पायरी सांगितली त्यांनी, तू कर. कायम चित्तात परमेश्वराची आठवण ठेवायची. आपल्याला काही साधं आपण एक सुंदर फूल बघितलं, त्याचा सुंदर आपण म्हणतो आहा काय सुंदर वासात जायची फुले, भगवंताची आठवण आली पाहिजे. भगवंता काय निर्माण केलेस हे उद्या, आमच्यासाठीच केलेलेस तू, काय तुझी लीला, काय काय निर्माण केलेस, त्याच्यात आम्हाला काय काय तू देतोस. भगवंतांची पहिली आठवण आली, काहीतरी आपल्या बाजूला चांगलं झालं, आनंद झाला, भगवंताची कृपा म्हणून झालं असं वाटतं. तो सगळा करणारा असं म्हणतात. म्हणून याचा अर्थ आहे परमेश्वराची कायम आठवण चित्तामध्ये, परमेश्वराची स्थित असणं. आणि मग निष्काम बुद्धीने ते आपलं सत्कर्मच होतंय की नाही ते बुद्धीने ठरवायचं. म्हणून मला बुद्धी निश्चय. मग आता काय म्हणतात ते परत दुसरा बघा काय पायरी सांगतात ते, म्हणतात अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो. बरं आता मी म्हटलं तसं अर्जुन आणि कृष्णाचा इतका सुंदर संवाद माऊलीने मांडलेला आहे आणि अर्जुनाच्या चेहऱ्यावरचे भाव बघूनच जणू परमेश्वर जाणत होते काय आता ह्याच्या मनात आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं थोडंसं प्रश्नचिन्ह बघून बहुतेक भगवंत म्हणाले, ते म्हणते की हे चित्त मनबुद्धी सह तू नाही का देऊ शकत आहेस मला, अचुंबित म्हणजे स्वच्छ वासना राहील. अहो भगवंताला द्यायचे मनबुद्धी ते शुद्ध नको, मदीना वासनेसकट कसं द्यायचं, म्हणून अचुंबित न शकसी, नाही देऊ शकत आहेस का तू, मग अजून सांगतो तुला, तरी काय ऐसे करी या आठरा पहारा माझारी मोठके निमिष भरी देतू जाय. कायम नाही तुला, पहिल्यांदा थोडं थोडं सुरुवात कर. आपण योगासनं वगैरे करायला जातो तेव्हा ते एकदम पहिल्यांदा काय सांगतात, एकदम सगळेच करू नका, अंग दुखायला लागेल तुमचं, थोडे हलके हलके सोपे मग करा. म्हणून निमिषभरी थोडा वेळ तरी करून बघ, थोडा वेळ देऊन बघ,
चांगल्या गोष्टीची एकदा सवय लावून घेतली की आपल्या अंगवळणी पडते, मग बघा सोडवत नाही. जर तुम्ही नेमाने फिरायला जात असाल काय म्हणून, तर एक दिवस चुकलं तर तुम्हाला चैन नाही पडणार. अरे आज आपलं राहिलं, म्हणजे वाटलं पाहिजे खरं की आज आपण व्यायाम नाही केला तर जेवलं नाही पाहिजे आपण, असे मनात आपल्याला वाटलं पाहिजे. अशा चांगली, म्हणून आपली परंपरा संस्कार जे म्हणतो ना ते, त्या चांगल्या सवयी कशासाठी लहानपणीच बाळकड उठा लावायचे, ते आपोआप आपल्या अंगात निघतात. आणि म्हणून म्हणतो 5 मिनिटं, आपण 5 मिनिटं स्वस्त बसून बघा डोळे मिटून, छान वाटेल, बरं वाटेल. मग हळूहळू काय होईल, मग मला थोडं मग म्हटलं अरे चांगलं वाटतं, मग 5 मिनिटाची 10 मिनिटं होती, 10 मिनिटाची अजून वाटते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय सुख आहे ते करा. जरा थोडस गप्प बसावं, सारखं बडबडत होतं मौन पाळा, मी माझं माझ्यासाठी किती करतो, मग निमिषभरी असं तू देऊन बघ. अगा अभ्यास योग म्हणजे तो हा एकू जाणीजे, येणे काही न निपजे ऐसे नाही. अगदी छातीत शपथ घेऊन सांगितल्यासारखं भगवून सांगतात अर्जुनाला. ह्यालाच अभ्यास योग म्हणतात म्हणे. अरे हाच अभ्यास आहे. मनाला शांत ठेवायचा अभ्यास कर, माझ्याकडे लाव. आणि ह्याने काही मिळत नाही असं नाहीच आहे म्हणे. ह्याचा अभ्यास करायला तर तुला मग कसं काय मिळत नाही बघूया शांती. ऐसे नाही, काही न निघते ऐसे नाही, आणि काही मिळत नाही असं नाहीच आहे म्हणे. हाच अभ्यास आहे. आपण सुद्धा याच्या, आपण हे ज्ञानेश्वरी वाचतो, ऐकतो, अजून गीतेचा अभ्यास करतो. कशासाठी? आत्मशुद्धी. लौकिक कर्म कुर्वन्ति आत्मशुद्धी. आत्मशुद्धी आपले बदल झाले की नाही बघायला पाहिजे की नाही. आपल्या लौकिक भोगाबद्दल काहीतरी आवड कमी झाली आहे की नाही, का अजून हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणतोच आहे. लगेच रागवतो, थोडंसं काही झालं की लगेच रागवतो. जरासा क्रोध कमी झालाय की नाही आपला. सारखंच उलट गप्पातच रमायचं, काहीतरी फालतू गोष्टी करायच्या, इकडे जायचं. त्याच्यापेक्षा आपल्याला जरा इकडे जाऊया की जरा प्रवचन चांगलं काहीतरी, सत्संग. म्हणून ह्याच्यासाठी सत्संग करतात बरं. सत्संग कशासाठी करायचा, तो अभ्यास नित्य त्या निमित्ताने आपला होतो ना अभ्यास. नाहीतर संसार लागलेलाच आहे तो आपल्या मागे, तो काही संपतो का कधी सांगा. म्हणून सत्संग पाहिजे. ते काय म्हणतात, सत्संगतीने मनुष्य पालटे, उत्तम गुण तत्काळ उठे, अखंड अभ्यास निकटे समजावे. मग असा हा अभ्यास तू कर. मग परत पुढे म्हणतात का, अभ्यासाही लागी कसू नाही तुझी अंगी, तरी आहासी जया मार्गी तैसाची असो. मग हा अभ्यास करणं पण तुला कठीण वाटतंय का? मी निमिषभर सांगितलंय. चिकाटी कसू तेवढी पण नाही. आता हे खरं अर्जुनाच्या मिशाने आपल्याला सांगतात की नाही बघा, आपल्या सगळ्या लोकांना. नाही तर अर्जुन काही एवढा त्याच्यापेक्षा नव्हता तो भगवंताचा ह्याच्या. कसू नाही तुझ्या अंगी तरी आहासी जया, मग जसा आहेस ना तसाच कर, जसं करतोयस ना कर्म तसंच कर. परी मने वाचा देहे, जैसा जो व्यापार होय, तो मी करीतो आणि ऐसे न म्हणे. मग काय कर, फक्त हा तू करतोयस ना कर्म तशीच कर, फक्त मी हे करतोय असं मनात नाही टाकून दे. कोण करतोय, भगवंत माझ्याकडनं करून घेतो. म्हणजे काय करायचं, इथं कर्तृत्व सोडायचं. मी करतो असं म्हणू नकोस, फक्त भगवंत करून घेतो आहे. राम करून घेतोय म्हणतात ना गोंधळीकर महाराज, रामाच्या हातात द्या, तो सगळं तुमच्याकडून, तो तुमच्याकडनं करून घेईल सगळं. स्वधर्म प्रामाणिकपणे पाळावा आणि भगवंत करून घेत आहेत आपल्याकडनं असं म्हणावं. बरी मने वाचा दे, मनापासनं, बरोबर नाही सांगणार, नाही नाही करतात, पण आत्म मात्र कर्तृत्वाचा अहंकार असतो. आपल्याला श्रेय पाहिजे असतं. पुढे पुढे किती दाखवायचं लोकांना, मी केलं मी केलं, एवढंच काहीतरी केलेलं असतं. मग हे जैसा जो व्यापार होतोय तो असं नको, माझ्यामुळे झालं असं. कारण का, मी यांना मारणार आणि म्हणून मरणार असं म्हणत होतं. तू कोण मारणार आहेस, निमित्त मात्र आहेस. हे आधीच मी ठरवून ठेवलेले आहे त्यांचं सगळ्यांचं, म्हणून ते म्हणतात. मग ह्याच्यात कसं आपण राहावं, किती सुंदर उपमा दिली. माळीये जेवते नेले,
तेऊ ते निवांतच गेले तया पाणी ऐसे केले ओवावे का. बागेतला माळी असतो, तो झाडांना पाणी देतो आणि वाफे करतो आणि मग ह्या वाफ्याकडून त्या वाफ्याकडे जायला असं थोडं वाट करतो पाण्याने. ते पाणी म्हणतं का छे मी इकडे जाणार नाही, तू आज मला इकडे वळवू नकोस, मला पाहिजे तिथंच मिळेल असं म्हणतात. निवांत गेले पाणी आयसे केले. तसं भगवंत माझ्याकडनं करून घेतायत ना, का आपल्या हातात काय आहे, सत्कर्म करणं ते आपल्या हातात आहे, हो की नाही. मग ते केले, तक्रार करायची नाही. जे आपल्या अंगावर कर्तव्य आले ते आनंदाने करायचं आणि भगवंत माझ्याकडून करून घेतोय, माझं कर्तृत्व याच्यात काही नाही असं म्हणायचं. आपण 100% त्याच्यात मन घालायचं, करायचं. मग भगवंत बघून घेईल, झालं तर झालं उत्तम, नाही तरी उत्तम, मी परत प्रयत्न करेन. अशी वृत्ती असावी. म्हणून हे अशी वृत्ती की भगवंताला मान्य आहे तसंच होतं म्हणून करते ना. तरी हे तुझं नेदवे कर्म, आता हे कर्म पण माझ्याकडे देऊन तुला नाही होते का, की कर्तृत्व तुला सोडवत नाहीये का. कर्म माझं नेदवे तरी का तू बुझ पांडुकुमारा. मग तुला अजून एक गोष्ट सांगतो, समजून घे, बुझ पांडुकुमारा, तू समजून घे मी पुढे काय सांगतो. की तुला हे पण कठीण वाटतंय का, की कर्तृत्व माझ्याकडे द्यायचं, कर्म माझ्या करायचं. तर काय करतो, वृक्ष का वेली लोटती फळे आली तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे. वृक्ष असू दे, वेली असू दे, आपली फळं फुलं दुसऱ्यांना देऊन टाकतात. फळांच्या भाराने वृक्ष खाली वागतो जमिनीपासून, अजूनच तो नम्र होतो. तसं म्हणे सांडी निपजली कर्मे सिद्धे. कर्मांमुळे जे काही फळं असतात ती फलाशय टाकून दे म्हणे, सांडी सोडून द्या माझ्यावर. फळां म्हणजेच आपण जे चौथ्यात जे कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन बघितलं ना आपण, की कर्मावर अधिकार आहे, फळावर फळ मिळणारच आहे, जे काय आहे ते मिळते, ते सोडतच नाही. कर्माच्या पाठोपाठ फळ येतं, पण त्याच्यावर तुझा अधिकार नाही. पण त्या फळावर डोळ्यात कर्म फळाशा सांडून टाक म्हणजे काय, त्याच्यासाठी म्हणून तू कर्म करू नकोस, माझ्यासाठी म्हणून कर्म. हे फळ मला मिळायला पाहिजे म्हणून मी कर्म करतोय असं नको. ही फलाशा सोडली ना की त्याचाच अर्थ आपोआप होतो की भगवंताला कर्म अर्पण केले, मग ते कर्म अर्पण केल्यासारखंच झालं. आणि म्हणून हा उपाय परत सांगितलाय भगवंताने की तू असं कर, फळावर डोळा ठेवून कर्म करू नको, फलाशा सोडून दे ना, मग तुला इतकं सोपं जाईल म्हणे. मग हे कसं आहे म्हणे, पै अभ्यासाच्या पावटी ठाकीचे ज्ञान किरीटी, ज्ञाने यायचे भेटी ज्ञानाची. अभ्यास हा असा अभ्यास करूनच अरे ज्ञान मिळतं. आता इथे ना हा जो श्लोक आहे गीतेतला, श्रेयोगी ज्ञान अभ्यासात ज्ञानात असं म्हटले, त्याच्यापेक्षा असा अर्थ न धरता विभक्ती वेगळी करायची, त्याच्यापासून असं म्हणायचं. अभ्यासियाच्या पावटी, पावटी म्हणजे पायरी, अभ्यासाच्या पायऱ्या आधी चढल्या पाहिजेत ना, मगच आपल्याला ज्ञान मिळतं. मग खरं ब्रह्मज्ञान काय ते कळायला तरी लागतं. आणि ज्ञानी यायचे भेटी ध्यानाची आहे, आणि मग ध्यान होतं. ज्ञानातून ध्यान म्हणजे काय, ध्यान कसं करायचं, एकरूप कसं व्हायचं ते कळतं. म्हणून ज्ञान यायचे भेटी ध्यानाची. म्हणून मग ध्यानासी खेप देती आगवेची भाव, तेव्हा कर्मचात सर्व दूरी ठाके. आणि मग जेव्हा ध्यानालाच तुमचं मन मिठी मारतं, त्याच्यातच त्या ध्यानात रमून जातं, तिथे तुम्ही ब्रह्मस्वरूपाची अनुभूती घेता. त्यावेळेला मग तो कर्म पण राहत नाही. कर्म जेथ दुरावे तेथ फलत त्याग संभवे. मग असा कर्म दुरावलं की मग त्याच्यातनं फलत्याग आपोआपच घडतो. म्हणजे भगवंत सांगतात या पायऱ्यातनं कसं आपोआप सगळं घडत जातं. फलत्याग संभवे त्यागास्तव अंगवे शांती सगळी. खरी शांती जी मनाला मिळायला पाहिजे ती शेवटी कशातनं मिळते, त्यागातनं मिळते, भोगातनं नाही. मला हवं हवं हे हवं अशातनं नाही, त्यागातनं मिळते. तुम्ही जेव्हा निष्काम कर्म करता एखादं, जो आतला आनंद होतो तुम्हाला, ती खरी शांती आहे.
आणि भगवंत तेव्हा जणू तुम्हाला शाबासकी देत असतात, छान काम केलंस, छान काम केलं, असाच पुढे जा. अनुमोदन देतात म्हणतात ना ते. तेचा फलत त्यागो संभव आहे. आणि मग ही शांती जी नैष्टिकीन शांती म्हटलेली आहे गीतेमध्ये, खरी शांती. आपण शांती मिळवण्यासाठी म्हणतो जरा कटकटीत न जाऊया, मग कुठेतरी इकडे निसर्गात जाऊया, तिकडे निसर्गात जाऊया, तिथे आपण खरी शांती मिळते की नाही कोण जाणे. पण घरी आल्यावर परत सुरूच, ती जाते ती अशी नाही, कायम. कुठे बाहेरची कुठलीही पण असू दे वातावरण, तेव्हा पण ती शांती कायमच राहते. अशी ही शांती तुम्हाला या फलत त्यागातनच मिळते, ध्यानातच मिळते. म्हणून तू ह्या मी ज्या पायऱ्या सांगितल्या त्या पायऱ्या. आणि मग इथे आता हे सांगितलं, त्याला मुद्दाम अर्जुनाला म्हणतात अशा या पायऱ्यातून भक्त तयार होतो. म्हणजे भक्ताची लक्षणं काय असतात माहितीयेत का? माझा प्रिय भक्त जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही आपपरू नाही चैतन्या जैसा. चैतन्य जीव कधी म्हणतो का की ह्या शरीरात मी राहणार, ह्या शरीरात नाही, हे शरीर गरिबाचं ह्याच्यात नाही, असं नाही. चैतन्य जैसा आपपरू नाही, त्याप्रमाणे म्हणे हा सगळ्या मुक्त मात्रांना एकच मानतो, द्वेषच नाही. अहो समोरचा जर माझ्यासारखाच आहे मग द्वेष कसा होईल ना, आकाश कसा होईल. म्हणून तो सगळ्यांना एकच मानतो, सगळ्यात तेच ब्रह्म आहे म्हणून तो एकच मानतो. वार्षिये विण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. अहो पावसाळा नाहीये तरी समुद्र आटलाय असं होतं का कधी? कधी नद्यांना पाणी नसतं, येऊन मिसळतात, पण आज नदीला एवढं पाणी नाही मिसळलं. वार्षिये विण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू म्हणलेलाच असतो तो. तैसा म्हणे निरुपचारू संतोषी, बाह्य उपचारांशिवाय तो आनंदी असतो, संतुष्ट सतत योगी म्हणतो. सतत आनंदी आहे. हा मिळालं तरी उत्तम, नाही मिळालं तरी उत्तम, ठीक आहे. यदृच्छा लाभ संतुष्ट, जे मला दिले भगवंतानी आनंदी आहे मी. आपण प्लस पॉइंट कधी बघितच नाही, नाही तेच बघतो, हे नाही माझ्या, ते नाही, दुसऱ्याशी तुलना करतो, त्याच्याकडे हे आपल्याकडे हे, तुलना कधीही करू नका. आपल्याकडे खूप आहे, भगवंताने आपल्याला खूप दिलं. अहो आपण चांगल्या घरात जन्मलो, आपल्याला संस्कार मिळाले, तुमची पावलं इकडे वळली म्हणून हे काय कमी आहे? आपल्याला ते कळतच नाही. म्हणून संतोषी जो, कायम संतोषी, प्रसन्नता त्याच्या हृदयात असते. लोक काय म्हणतील, हा आम्हाला आमच्या मनासारखं मिळू दे सगळं, म्हणजे मग आमचं मन कायम आनंदी प्रसन्न राहील. दिसतं का तसं? पण मोठा बंगला आहे, एसी रूम आहे, सगळं गाद्या गिरद्या आहे, झोप लागते कधी? कशावर आहे? आपल्या मनावर आहे, मनातल्या समाधानावर आहे, शांततेवर आहे. तुमच्याकडे जर प्रसन्नता भरलेली नसेल अंतरात, तर तुम्ही दुसऱ्याला काय देणार? हो की नाही? सतत एखादा बघा मनुष्य जो आपल्या अवतीभोवती असतात, सतत आनंदी असतो, किती संकट आले छान, नाही तर एखादा सतत रडका. असं का? मिया मेरी सूरत ही ऐसी. मग अशा माणसांना आपण टाळतो, समोरून आलेला दिसला तरी नको रे बाबा याच्याशी बोलायला असतं. आपल्याला जो आनंदी करतो, प्रसन्न करतो, त्याच्याशी बोलावं असं वाटतं की नाही, 2 घटका त्याच्या सहवासात राहावं असं वाटतं की नाही. मग ही प्रसन्नता कुठनं येते? अशा संतोषात नाही येते. भगवंतानी मला सगळं दिले असं जर विचार असेल तर येते. म्हणून तसा प्रयत्न आपण करायला पाहिजे. अर्जुना तो भुक्तू तोची योगी तोची भुक्तू, तो वल्लभावी कांतो ऐसा पडिये. असा जो असतो तोच भक्त आहे, तोच योगी आहे. परत पाचव्यात जे सांगितलं तेच सांगतात, तोच भक्त तोच योगी. एवढंच नाही तर तो मी कांतू, ती पत्नी माझी, मी त्यांचा कांतू आहे, एवढा माझा लाडका आहे. ऐसा पडिये, इतका आवडतो, इतका तो मला भक्त आवडतो. म्हणून का पंडुसुता तुझी प्रिय आणि तुझी श्रोता, बरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली. काय सांगू अर्जुना म्हणे, तूच मला अति प्रिय आहेस आणि तूच श्रोता आहेस इथे माझा भक्त म्हणून. आणि त्याच्यातलं गोष्ट कुठली चालली आहे म्हणे, संवाद कसला चाललाय तर लाडक्या भक्ताची. मग माझ्या बोलण्याला येणारच ना धार, मग मी अगदी आनंदाने त्याच्यात डोंबून सांगतोय म्हणे, तुला प्रसंगे आला.
आपल्या आईला किती आपल्या लाडक्या लेकाचं काही मिळालं तर कौतुक किती करू आणि किती नको, तसं भगवंताला होतंय. सगळ्या गीतेमध्ये भगवंताने ह्या ना त्या कारणाने आपल्या भक्ताची स्तुतीच केलेली आहे. कधी गुणातीत म्हणू दे, कधी ज्ञानी म्हणू दे, कधी फक्त भक्ती मार्गातला श्रेष्ठ म्हणू दे, स्थितप्रज्ञ म्हणू दे, असं म्हणून त्यांनी त्याची वर्णन केलेली. तेवी उन्मत्त जगे जयाचे खंती न लगे, आणि जयाचे अंगी न शिणे लोक. अजून एक मोठा गुण त्याच्यात पाहिजे म्हणे. असं कधी नाही झालंय की सगळ्यांना तो आवडतो, तो जे काय करतो वागतो ते आवडतो आणि त्याला पण सगळे आवडतात. कुणाचा द्वेष करत नाही तो, नको बाबा मला आवडत नाही, आपण ना लेबल फार पटकीन लावून टाकतो, हा असा आहे तसा आहे, असं नको. अहो तुम्ही जरा अनुभव तरी घेतलाय का त्याचा, आणि मग ठरवा. तर लोकांचाही त्याला कंटाळा येत नाही, ह्यालाही लोकांचा कंटाळा येत नाही. जो आवडे सर्वांना तोशी आवडे देवाला, असं असतं ना. आपोआप तो तसा सगळ्यांना प्रियच असतो. मग हे एक मुख्य लक्षण आहे त्याचं, की सगळ्यांना तो प्रिय असतो, त्यालाही सगळे. तो असं उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ असं काही मानत नाही. जयाची या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगवा, सुखाची चढावा जयाचे असणे. मग त्याच्यामध्ये उगाच नाही त्या अपेक्षा नसतात, प्रवेश करतच नाही. सारखं मला मान पाहिजे, लगे एवढंच झालं की अपमान झाला, मला हे मिळत नाही ते मिळत नाही असं नाहीच. उलट त्याच्या वागण्याने जया सुखाची चढावा जयाचे असणे, नुसतं असणं, ज्याचं अस्तित्व असतं तेच मी आता म्हटलं तसं सुखकारक होतं. असा माणूस कुठल्या एखाद्या ग्रुप मध्ये असला की बघा तो आवडता असतो सगळ्यांचा, सगळ्यांना आनंद देतो, छान समजून घेतो. म्हणून खरा मित्र तोच ना, मित्राचे दोष पण पोटात घालून त्याला सुधारायचा प्रयत्न करेल, त्याचा द्वेष न करता. त्याच्या दर्शनाने नुसतं बरं वाटतं, त्याची प्रसन्नता जी असते चेहऱ्यावरची ती बघणाऱ्याच्या हृदयात प्रसन्नता निर्माण करते. म्हणून त्यांनी म्हटले सुखाची चढावा जयाचे असणे, असं त्याने. खोलीये पारून येण्याचे तरी भक्ती न बुडीचे, रोकडाची लाहीजे न मरता मोक्ष. भक्ती मार्गातलं म्हणे इतकं महत्वाचं सांगितलंय भगवंतानी बरं का. त्याच्या आधी त्यांनी म्हटलेलं आहे की मोक्ष मोक्ष मिळवायचा आहे. मोक्ष देऊनी उदार काशी होय किर, म्हणजे काशीमध्ये मोक्ष मिळतो खरा, पण बेचे शरीरच दिये गावी, तिथं मरावं लागतं ना, पण मग तिथे मोक्ष मिळतो. हिमबंधू दोष काय परी जीविताची हानी होय, हिमालयात जाऊन तप करतात वगैरे, दोष काय पाप नष्ट होत असं म्हणतात, पण तिथे थंडीने मरण यायची असते, थंडीने कुडकुडता ना तुम्ही, तुम्हाला संकटांची सामना करावा लागतो. तैसे शुचित्व नोहे सज्जनांचे, सज्जनांच्या पाशी गेल्यावर, मी म्हटलं ना सत्संग संतांच्या पायी गेल्यावर हा मोक्ष रोकडा असतो असं म्हणतात भगवंत. शुचित्व शुची गांग होय, गंगेत पण पवित्र होता होतं, पण तिथे बुडण्याची असते, परी तेथे आहे बुडणे ग, तिथे बुडू शकता तुम्ही. पण या भक्तीच्या मार्गाने गेल्यावर, या संतांच्या सज्जनांच्याकडे गेल्यावर खोलीये पारून येणीचे, ज्ञानी भक्तांच्या अंतःकरणाचा ठाव लागत नाही असं असतं. तरी भक्ती न बुडीचे, इतकं खोल अंतःकरण असतं सखोल, पण त्याच्यात भक्तीने तुम्ही बुडत नाही. रोकडाची लाहीचे न मरता मोक्षू, तुम्हाला इथे न मरता सुद्धा, रोकडा म्हणजे ताबडतोब. आपण हल्ली म्हणतात रोकडा पाहिजे मला, उधार नको वगैरे, तसं रोकडा मोक्ष तुम्हाला मिळतो. इतकं ह्याचं महत्व आहे हा भक्ती योग. अशी भक्ती केली तरच मात्र, जसं भगवंतांनी सांगितल्यात पायऱ्या, व्यापक आणि उदास जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र का. व्यापक आहे आकाश आणि उदास, उदास म्हणजे इथे अलिप्त, आपण म्हणतो त्या अर्थाने नाही उदास, कसलाही लेप लागत नाही आकाशाला. तसा बाहेरच्या गोष्टींचा कुठलाही याला लेप लागत नाही, तो उगाच खिन्न होत नाही. बाहेरच्या ह्याच्यावर अवलंबूनच नसते, बाहेरच्या गोष्टींवर त्याचं दुःख सुख कायम तसाच असतो. म्हणून अलिप्त सगळ्यांपासनं तसं त्याचं मन असतं. बहिणाबाईने नाही का मनाचं केल्यावर, खसखशी एवढं पण असतं, नाहीतर आकाश एवढं पण असतं.
आत्ता होतं बोल बरं गेली मनाबद्दल किती बोल, पण ह्याचं मन आकाशासारखं असतं, सगळ्यांना सामावून घेतो, तेवढंच उदार असतं. आणि म्हणून ही जी सगळी लक्षणं सांगितली आहेत भगवंतानी, ही लाडक्या भक्ताची सांगितलेली आहे. आणि जो असा असतो तो मला आवडतो असं सांगितलंय. मग तो सगुण असू दे निर्गुण भक्ती करायला काही नाही, ही निकष पाहिजेत हे मला त्याच्याजवळ. तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे, नाही का साचो कारे तुझी आण. दर वेळेला शपथ घेऊन म्हणतात भगवंत, मी शपथ घेऊन सांगतो, असा जर भक्त असेल तर त्याच्या एवढा आवडता मला कुणीच नाहीये. सगळ्यात समाधान. तुझी आण घेऊन सांगतो, काय तुला गॅरंटी देऊ? आपल्याला ते 1 वर्षाची वॉरंटी, 2 वर्षाची वॉरंटी आपल्याला मिळते, जन्मोजन्मीची वॉरंटी देत आहेत भगवंत अर्जुना. त्याच्या इतका आवडता मला कोणीच नाही असं म्हणतात. आणि म्हणून ह्या भक्तियाच्या वाटा लवलाही लागे वेगा असं त्यांनी म्हटलंय. अजून एक त्यांनी मोठं लक्षण एक सांगितलंय, जो निंदे ते नेगे स्तुतीनच लागे आकाश मलगे देपूजेसा. कोणी निंदा कोणी वंदा, मला त्याचं काही नाही, एक भगवंताचं नाम घेत राहणार, मग कोणी काही म्हणते. निंदे ते मेघे, ते दुःख होत नाही कोणी निंदा केली. तुकारामाने तर म्हटले, निंदकाचे घर असावे शेजारी, कळेल तरी मला माझ्यात काय दोष आहेत ते, नाही का, काय कमी येते. कारण आपण आपल्या स्वतःबद्दल नाही त्याच उगाच आपण कल्पना करून घेतलेली असते. स्तुतीनं श्लाघे, श्लाघे हरकून जात नाही. कोणी स्तुती केली की मनातनं उगाच तो कर, काही काही जण खोटी स्तुती कसं करतात ना, पण आपण स्वतःवरून जातो, अरे वा असं म्हटले ते मला वगैरे. तसं नाही, तो त्या स्तुतीने हुरळून पण जात नाही, निंदेनी खचून पण जात नाही. आकाश जसं कायम अलिप्त, कशाचाही लेख लागत नाही त्याला, अशा प्रकारे तो असा असतो. हे अगदी आपल्याला सामान्यांना सांगण्यासारख्या, बघा ना, आपण सामान्य लोकांनी घेण्यासारख्या गोष्टी आहेत की नाही आपल्या रोजच्या व्यवहारात. जीवन ग्रंथ आहे हो. आपण कसं वागावं समाजात हेच सांगतो तो. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला महत्वाची होईल. अशी काही काही ओव्या कोरून ठेवाव्यात हृदयात, तशा आहेत. कशी स्थिती होते त्याच्या मनाची, हे विश्वच माझं घर आहे, सगळे माझेच आहेत. किंबहुना चराचर, सगळं हे चराचर आपणच झाला, मग कुठला द्वेष येणार, कुठला आकस येणार. ते विश्वची माझे घर. आणि हेच त्यांनी पसाया दानामध्ये सांगितले की या विश्वामध्ये सगळे जीवांचे होते, मैत्र जीवांचं असं होते असं म्हटलं. मग ही वृत्ती असेल तर हे होतं, ते विश्वची माझे घर असं असेल तर होतं. आणि म्हणून हा असा लाडका भक्त, त्या भक्तासाठी मी काय करत नाही म्हणे, त्याच्यासाठीच तर मी अवतार घेऊन येतो. काय म्हणताय, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, अलिंगा लागुनी तयाचे अंग. अरे म्हणून तर मी चतुर्भुज, 2 हाताने आलिंगन घेऊन मला समाधान नाही होत त्या भक्ताला. 4 भुजा घेऊन आलो म्हणे, चतुर्भुज घेऊन आलो त्याला आलिंगन द्यावेला. इतका हा माझा भक्त, त्याला उपमाच नाही, त्याच्या प्रेमाला उपमाच नाही. जो हा अर्जुना साध्यंत सांगेला प्रस्तुत, भक्ती योग समस्तू योग रूप. योग रूपच असलेला असा हा भक्ती योग तुला मी साध्यंत आधी शेवट व्यवस्थित सविस्तर सांगितलेला आहे. आता तू हा घ्यायचा का नाही बघ. अमृतधारा रूपी सिद्धांत हा, ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतिती गम्य ऐकोनी जे. अशा प्रकारे अमृतधारा आहे. धर्म्य म्हटले आचरणीय, त्याच्यात धर्मच जगतोय असा आचरणीय आहे. आणि रम्य म्हटलंय बरं का, मनाला मोहणारा पण आहे, आनंद देणारा आहे. आणि अशा प्रकारे असं ऐकून ते प्रतिती गम्य, त्याची प्रतिती घेतील, आचरणात आणते. नुसतं ऐकून नाही तर सोडून द्यायचा काय उपयोग, आचरणात आणला पाहिजे ना. म्हणून असं जे करतील तेच मला आवडतात. मग अशा भक्तासाठी तयांचे आम्हा व्यसन, ते आमचे निधी निदान. म्हणजे इथे भगवंतांनी मुद्दाम सांगितले, ही अमृतधारा मी तुमच्यासाठी पाठवली आहे, पण ती घ्या ना तुम्ही.
त्याप्रमाणे वागा, आचरणात आणा. मग असा जो आचरणात आणतो भक्त, तयाचे आम्हा व्यसन म्हणतात. त्याचं आम्हाला व्यसन असतं. ते आपण व्यसन कशाला म्हणतो? की तीच गोष्ट सारखी घ्यावीशी वाटते, करावीशी वाटते सारखं. ते व्यसन चांगल्या गोष्टीचं पण असू शकतं बरं का. चांगल्या गोष्टींचं व्यसन, सत्संगाचं व्यसन चांगलंच की. मग त्याचे आम्हा ते आमचे निधी निधान, सगळा ठेवा माझा आनंदाचा तोच आहे म्हणे. हा भक्त तोच माझ्या आनंदाचा ठेवा आहे. किंबहुना समाधान ते मिळती तै. जे तेव्हा मला असे भक्त मिळतात तेव्हाच खरं समाधान मिळतं, तेव्हाचा आनंदी होतो मी. असे भक्त मला मिळतात. ऐसे निज जनानंदे तेने जगदादि कंदे बोलिले मुकुंदे संजय. म्हणे संजय सांगतोय धृतराष्ट्राला, पण त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. निज जनानंद, निज जन भक्त, या भक्तांना आनंद देणारा, जगताचं मूळ बीज असणारे परमेश्वर भगवंत मुकुंद असं म्हणाले अर्जुनाला. असं संजय म्हणतोय, पण त्याला काही त्याचा फरक पडत नाहीये. तो श्री कृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगू तसे, येरू दैवाचा ऐकुती असे. अशा प्रकारे प्रत्यक्ष भगवंत आपल्या लाडक्या भक्ताचं वर्णन करतायत. आणि येरू देवाचा म्हणजे जो भाग्यवान असा लाडकाच त्याचा भक्त आहे, तो ऐकतोय. काय सुंदर प्रसंग आहे म्हणे. तेची रसाळ कथा मराठी या प्रतिपथा जाणीजेला आता अवधाने तुझी. आता यावरील निरूपण आता पुढे मी काय, ज्ञानदेव नेहमी आपली उत्कंठता ठेवतात श्रोत्यांची. पुढे अजून मी छान सांगणार आहे बरं का, रसाळ सांगणार आहे, ते ऐका तुम्ही. ह्याच्यावरती मराठी या प्रतिपथा, मराठीतनं अनुवाद करून मराठीच्या रस्त्यावर सोपं करून मी तुम्हाला आता अजून सांगणार आहे. ते अवधारी जोजी, ते तुम्ही मनापासून ऐका. दरवेळेला विनंती करतात श्रोत्यांना, मनापासून ऐका तुम्ही. अशा प्रकारे हा असा गोड भक्ती योग आपण आज ज्ञानदेव कृपेने, वासुदेव कृपेने आपण आज पाहिला.